श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय 12चा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत. तरी तुम्हीही शांत चित्तेने ऐका. याआधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच इतर ग्रंथाचे या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचेही पारायणाचे व्हिडिओ तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच प्लेलिस्टमध्ये बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अध्याय 12चं वैशिष्ट्य. अध्याय 12 हा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा विस्तार, भक्तांच्या जीवनातील बदल आणि आंतरिक परिवर्तन दाखवणारा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या अध्यायातून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थ केवळ संकटातून बाहेर काढत नाहीत, तर भक्ताचे जीवनच बदलून टाकतात. पुढे पाहूयात संकटानंतरची शांतता. जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा गुरु काय करतात. मागील अध्यायातील संकटानंतर या अध्यायात भक्ताच्या जीवनात हळूहळू शांतता येताना दिसते. ही शांतता अचानक आलेली नसते, ती स्वामींच्या दीर्घ कृपेचे फल असते. स्वामी संकटाच्या वेळी लगेच धावून न जाता त्यातूनच भक्ताला मजबूत करण्यासाठी जरा शांत मौन धरतात. स्वामींनी जे काही घडू दिले ते त्याच्या भल्यासाठीच होते. पुढे पाहूया अनुभवातून आलेले शहाणपण. या अध्यायात भक्त फक्त बाह्य सुखाकडे पाहत नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. स्वामी समर्थ संकटाद्वारे भक्ताला अनुभव देतात आणि त्या अनुभवातून खरे शहाणपण जन्माला येते. पुढे पाहूयात अहंकाराचा लोप. अध्याय 12 मध्ये भक्ताच्या मनातील अहंकार हळूहळू नाहीसा होतो. आता भक्ताला हे उमगते की मी नाही, स्वामी सर्व काही आहेत. याच क्षणापासून भक्ताचे जीवन हलके आणि मुक्त वाटू लागते. पुढे पाहूयात आपण कृपेची अखंड धारा. या अध्यायातून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थांची कृपा एकदाच मिळणारी नसून ती अखंड वाहणारी धारा आहे. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. संकटाच्या वेळी स्वामी लगेच मदत करण्यासाठी धावून आले नाही, तर त्यांच्यावरील विश्वास कमी होऊ देऊ नका. भक्त जर श्रद्धेने त्या कृपेचा स्वीकार केला तर त्याचे जीवन सातत्याने मार्गक्रमण करू लागते. पुढे पाहूया स्थिरता आणि समाधान. अध्याय 12 मध्ये भक्ताच्या जीवनात स्थिरता येते. पूर्वी ज्या गोष्टीची भीती वाटायची त्या आता गौण वाटतात. स्वामींवरचा विश्वास भक्ताला अंतर्मनातून सामर्थ्य देतो. कर्म आणि कृपा याचा समतोल पाहूयात. या अध्यायाचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की कर्म करणे आवश्यक आहे, पण फलाची अपेक्षा सोडणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थ भक्ताला कर्मयोग शिकवतात. कृपा आपोआप मिळते. जीवनातील नवा अध्याय पाहूयात. अध्याय 12 हा फक्त चरित्राचा भाग नसून भक्ताच्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. आता भक्त स्वामींच्या इच्छेनुसार जगायला शिकतो. अध्याय 12चा मुख्य सार पाहूयात. या अध्यायाचा सार असा आहे की स्वामी समर्थ संकटातून वाचवतात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते भक्ताला आतून बदलतात. एक ओळीतील ह्या अध्यायाचा सारार्थ पाहूयात. स्वामी कृपा मिळाल्यावर जीवन बदलतं आणि दृष्टीही बदलते. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12चा सविस्तर अर्थ पाहिला.
श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, आपण आता स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा याचा सविस्तर मराठी अर्थासह भक्तिभावाने श्रवण केलं, वाचलं. या अध्यायातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक अतिशय सुंदर अनुभूती देतात. संकट संपल्यानंतर मिळणारी शांतता आणि कृपेने घडलेले अंतर्मनातील परिवर्तन. आजच्या अध्यायाने आपल्याला हे शिकवले की स्वामी समर्थ केवळ अडचणी दूर करत नाही, तर भक्ताची दृष्टी, विचार आणि जीवनाची दिशा बदलतात. जर या मराठी अर्थाने तुमच्या मनात नम्रता, समाधान आणि स्वामींवरचा अढळ विश्वास अधिक दृढ केला असेल, तर समजा स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजेच नवीन भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 13चा सविस्तर मराठी अर्थासह भक्तिभावाने श्रवण करणार आहोत. तोपर्यंत एकच नामस्मरण करा, जय जय श्री स्वामी समर्थ. रोज 108 वेळा जय जय श्री स्वामी समर्थ हा जप नामस्मरण केल्याने तुमचे मन प्रसन्न होईल, घरात शांतता नांदेल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. स्वामींची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये विविध ग्रंथाच्या पारायणाचा तसेच त्याचे मराठीत व्हिडिओचा, मराठीत अर्थाचा असे व्हिडिओ आहेत, त्याचा लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.